न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय 100% बातम्या। शिवसेनेच्या नंतर आणखीन एका चिन्हाची लढाई अर्थातच धनुष्यबाणानंतर आता घड्याळाची सुनावणी निवडणूक आयोगात होतीये। शिवसेना कुणाची यावर घमासान झाला, आता राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर निवडणूक आयोगात आज प्राथमिक सुनावणी पार पडली। केंद्रीय निवडणूक आयोगात पार पडलेल्या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः उपस्थित होते। केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून कागदपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली। शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला। शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर झालेली निवड ही बेकायदा असल्याचा दावा सुद्धा यावेळी अजित पवार गटाकडून केला गेला। शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला मान्यता दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा बेकायदेशीर असल्याचं अजित पवार गटाने सांगितलं। यावर पवार गटाने मात्र जोरदार आक्षेप घेतला। अगर एनसीपी कोई है, एनसीपी जो बनी, एनसीपी की योजना की, एनसीपी की रचना की, एनसीपी को बढ़ाया, एनसीपी का चेहरा वो मेरे साथ खड़ा है। राष्ट्रवादीचं चिन्ह गोठवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। जोपर्यंत चिन्हावर निर्णय होत नाही तोपर्यंत ते आम्हाला द्यावं, गोठवू नये अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कुणाची यावर जोरदार सुनावणी झाली। त्यावेळेला अजित पवार गटाने युक्तिवाद केला, मात्र कोर्टातल्या सुनावणीप्रमाणे सुनावणीच्या दरम्यान अजित पवार गटाचे दावे शरद पवार गटाकडून थेट खोडून काढण्यात आले। अजित पवार गट विधानसभेचे 42, विधान परिषदेचे 6 आमदार आमच्याकडे। शरद पवार गट एक गट बाहेर, मूळ पक्ष मात्र आमचाच। अजित पवार गट नागालँडमधील 7 आमदार, लोकसभा राज्यसभेचा 1 खासदार आमच्यासोबत। शरद पवार गट 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा मला पाठिंबा। अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आल्यामुळे केवळ आमदारांची संख्या महत्त्वाची। शरद पवार गट एक गट बाहेर, त्यामुळे मूळ पक्ष आमचाच। अजित पवार गट जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर, नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधी। शरद पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरून, पवार यांचे निर्णय डावलता येणार नाहीत। अजित पवार गट शरद पवार आपल्या मर्जीने पक्ष चालवतात। शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांना सर्वाधिकार आहेत। अजित पवार गट मुख्य प्रतोद आमच्या सोबत। शरद पवार गट मुख्य प्रतोद आम्हीच निवडले। अजित पवार गट पक्ष चिन्ह आम्हालाच मिळावं। शरद पवार गट निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका। इकडे शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला दिरंगाई होत असल्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता 9 ऑक्टोबरला होणार होती, मात्र ही सुनावणी आता 3 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीनंतर 16 आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे टोलवला। मात्र 16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या दिरंगाईवरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले होते। या प्रकरणाची सुनावणी 9 तारखेला होणार अशी चर्चा होती, पण आता ही सुनावणी येत्या 3 नोव्हेंबरला होणार आहे। ज्या तारखा पुन्हा दिलेल्या आहेत ते आम्ही परत एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणू की इथेच वेळ होतो, तुम्हाला आता त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल। सुप्रीम कोर्टाने त्याला तारीख दिली आहे। सुप्रीम कोर्टाकडे देखील एकच काम आहे का? दुसरी गोष्ट, जेव्हा यांच्या बाजूने निकाल दिला जातो तेव्हा ती संस्था चांगली। या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीला तारीख पे तारीखच सुरू आहे। दरम्यान 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे होणारी सुनावणी 13 तारखेला होणार आहे। नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच आहे। दिवसागणिक मृत रुग्णांचा आकडा वाढत असताना राजकारणही तापलंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मृत्यूच्या तांडवावरून सरकारवर निशाणा साधलाय। ठाणे, नांदेड, संभाजीनगर आणि नागपूरच्या रुग्णालयातल्या रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण आणि जबाबदारी कधी घेणार असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केलाय। या सरकारकडे गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन मौजमजा करण्यासाठी आणि स्वतःच्या जाहिरातींवर खर्च करण्यासाठी पैसे आहेत, मात्र रुग्णांवर उपचार करायला पैसे नाहीत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। राज्यात सध्या भ्रष्टाचाराची साथ आली असून या सरकारची निष्पक्षपातीपणे सीबीआय चौकशी करा अशी मागणी ठाकरेंनी केली आहे। साथ आहे की भ्रष्टाचाराची साथ? गुवाहाटीला जाऊन मजा मस्ती करायला, गोव्यात जाऊन टेबलवरती नाचायला यांच्याकडे पैसे आहेत, निपक्षपातीपणाने सीबीआय चौकशी झाली पाहिजे। एकीकडे कोविडमध्ये माणसं मरत होते आणि घरात बसून नोटा मोजण्याचं काम करत होते। नांदेड रुग्ण मृत्यू तांडवावरून आता पुन्हा एकदा आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सामना रंगणार असंच दिसतंय। नांदेडच्या रुग्ण मृत्यू तांडवावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं।
पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली। यावेळेला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला। आरोग्य यंत्रणेचे 3-13 वाजल्याचं पाहून संताप येत असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली। कोरोनाच्या संकट काळात महाविकास आघाडीचं सरकार होतं, पण त्या यंत्रणेनं कोरोनासारख्या संकटाचा यशस्वीपणे सामना केल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय। आता आरोग्य यंत्रणा तीच असताना यंत्रणेला बदनाम केलं जातं, याला जबाबदार कोण असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोलाही हाणला। मुख्यमंत्री कुठे आहेत? मी ज्या सरकारला 1 फूल 2 हाफ म्हणतो ते 1 फूल 2 हाफ कुठे आहेत? 1 फूल 2 हाफ। आता ते 1 फूल आणि 1 हाफ यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही। कोरोनाच्या काळात सुद्धा औषधांचा तुटवडा नव्हता असं सांगत सरकारी रुग्णालयातील औषध खरेदी प्रक्रियेवर उद्धव ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। नांदेडच्या सरकारी रुग्णालयातील मृत्यू तांडवानंतर विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष केलं। कोरोना काळातील आरोग्य व्यवस्थेवरून भाजपनं उद्धव ठाकरे यांना सातत्यानं टार्गेट केलं होतं। आता आरोग्य व्यवस्थेवरून पुन्हा एकदा हे सरकार टार्गेट झालंय, कारण नांदेडच्या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतलाय। नांदेडच्या घटनेनंतर डीनवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मग कळवा आणि छत्रपती संभाजीनगरला तेच झालं, तिथे गुन्हा दाखल का झाला नाही असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला। नागपूर पुरामध्ये बुडालेलं असताना मुख्यमंत्री सेलिब्रिटींच्या सोबत फोटो सेशन करत होते असा हल्लाबोल ठाकरेंनी केला। रुग्णांचे बळी जात असताना मुख्यमंत्र्यांनी नांदेडला जाणं अपेक्षित होतं, मात्र ते दिल्लीच्या वाऱ्या करत असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली। माझा पक्षही चोरला, चिन्हही चोरले, पण ज्यांनी चोरले ती चोर मंडळी इकडे का नाही जात? काम त्यांचं आहे, कर्तव्य त्यांचं आहे। कोविडमध्ये जे तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह करत होते घरात बसून, याआधी सत्ताधारी शिंदेंची शिवसेना आणि भाजपनं उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ते घराबाहेर पडले नव्हते अशी टीका सातत्याने केली आहे। आता नांदेडसह सरकारी रुग्णालयातल्या मृत्यू तांडवावरून ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय। नांदेडच्या सरकारी रुग्णालयातील मृत्यू तांडवानंतर विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष केलं। कोरोना काळातील आरोग्य व्यवस्थेवरून भाजपनं उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं, तर आता नांदेडच्या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला। नांदेड सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूमुळे सरकारी आरोग्य यंत्रणेतील अनागोंदी उघड झाली आहे। 5 दिवसात 62 रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यामुळे सरकार हादरून गेलंय। या घटनेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नांदेडचा दौरा केला। मात्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत नांदेडला फिरकलेच नाहीत, त्यामुळे सावंत विरोधकांच्या निशाण्यावर आहेत। युतीचं सरकार होतं तेव्हा धरण फुटलं, तर खेकड्यांमुळे धरण फुटलं होतं। असे काही खेकडे त्यांच्या हातामध्ये हा कारभार गेलेला आहे का की जे हे जे काही धरण आहे ते फोडून भ्रष्टाचाराचं पाणी आपल्या शेतामध्ये वळवत आहेत, असं काही आहे का? जे सावंत बैठका घेत आहेत आणि या विभागाचे जे नांदेडचं हॉस्पिटल आहे, स्वतः हसन मुश्रीफ हॉस्पिटलला जाऊन आले। खरं तर नांदेडच्या घटनेनंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नांदेडच्या रुग्णालयाला भेट देणं अपेक्षित होतं, मात्र त्या घटनेला 5 दिवस उलटून गेले तरी तानाजी सावंत यांचे पाय नांदेडकडे वळलेले नाहीत, त्यामुळेच विरोधकांच्याकडून टीका केली जाते। नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं। रुग्णांच्या या मृत्यूबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं सुमोटो एक याचिका दाखल केली। या प्रकरणी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती डॉक्टर आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली। सरकारी रुग्णालयात सध्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होत असल्यानं शासकीय वैद्यकीय सेवेवर सध्या ताण आहे असं सांगून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलंय। नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणं हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचं सुद्धा न्यायालयानं सांगितलं। सरकारी डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी काय पावलं उचलली याची माहिती प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून देण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत। गेल्या वर्षभरात नांदेड, छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयांनी मागितलेला औषधांचा साठा आणि त्यापैकी किती औषधं पुरवण्यात आली याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी माहिती द्यावी असे निर्देशही न्यायालयानं दिलेत। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 30 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 1.25 वर्षात अनेक मोठ्या उलथापालथी झाल्या। आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि दोन्ही पक्षांमधला मोठा गट भाजपच्या सोबत सत्तेत सहभागी झाला। पण आता पुन्हा एकदा महायुतीत सरकारमध्ये सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा आहे। महायुती सरकारनं पालकमंत्र्यांची घोषणा केली असली तरी अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा काही केल्या थांबत नाहीये।
अजित पवार यांनी गणेशोत्सवाच्या दरम्यान अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याकडे पाठ फिरवली होती। 3 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीला सुद्धा त्यांनी दांडी मारली। फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात सुद्धा ते गैरहजर होते। अशा काही घटनांमुळे विरोधकांच्याकडून सातत्याने अजित पवार यांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित केला जातोय। उद्धव ठाकरे यांनी याला हवा देण्याचा प्रयत्न केला। माझ्या वेळेला तरी अशी काय त्यांची नाराजी वगैरे तरी मी काय बघितली नव्हती। माझ्याबरोबर सगळे काही व्यवस्थित होते। उलट ते चांगलं काम करत होते म्हणून जी काही ज्या लोकांच्या पोटात दुखत होते त्यांच्या उरावरती आता अजितदादा बसलेले आहेत। माझ्यासोबत असताना अजित पवार कधीच नाराज नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, चला। अजित पवार आजारी असल्याचं सांगत सत्ताधारी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतायत। आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महायुतीतल्या नाराजीच्या चर्चेला हवा देत असताना सत्ताधारी मौन बाळगून आहेत। त्यामुळे खरंच अजित पवार नाराज आहेत का असा प्रश्न मात्र उपस्थित होतो। गोरेगाव पश्चिमेच्या उन्नत नगरमध्ये जय भवानी SRA बिल्डिंगमध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झालाय तर 40 पेक्षा अधिक जण जखमी झालेत। यातील काही जणांची प्रकृती खरोखरच गंभीर आहे। गोरेगाव पश्चिमेला असलेल्या जय भवानी या 7 मजली SRA बिल्डिंगमधल्या रहिवाशांची कालची रात्र जणू काळं रात्र ठरली। या इमारतीच्या तळमजल्यावर मध्यरात्री 3च्या सुमारास अचानक आग लागली। इमारतीच्या पार्किंगमध्ये कपड्यांच्या चिंध्यांची गाठोडी ठेवली होती। या गाठोड्यांना आग लागल्यानं काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं। याचवेळी इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या 30 दुचाकी आणि अनेक 4 चाकी वाहनं जळून खाक झालेत। खालती आग लागल्यानं इमारतीमधल्या रहिवाशांना बाहेर सुद्धा पडता येत नव्हतं। आगीमध्ये गुदमरल्यानं या इमारतीतल्या 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले। स्थानिक रहिवासी आणि अग्निशमन दलानं या इमारतीतल्या काही जणांची सुटका केली। अभी वो लोग सेफ है, मैंने उनको बाहर निकाला और कुछ फायर वालों ने भी मेरी मदद की। हे सर्व सफोकेशनमुळे झालेले आहे, परंतु तरी सुद्धा या 63 फ्लॅट्स आहे या बिल्डिंगमध्ये शेकडो लोक होते, सर्वांना बाहेर काढला गेला। या आगीमध्ये जखमी झालेल्यांवर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर तसंच कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे। गोरेगावमधल्या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। मात्र या घटनेनंतर इमारतींच्या अग्नी सुरक्षेच्या संदर्भात अनेक प्रश्न नव्यानं उपस्थित झालेत। यावर तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे। गोरेगावच्या SRA इमारतीत लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतून इमारतीच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। या इमारतीत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेड यंत्रणाच कार्यान्वित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली। आज माझ्या बिल्डिंग मध्ये जर फायरची प्रोसेस असली असती, पाणी जर असलं असतं तरी पण आम्ही पाणी टाकलं असतं। भोगवटा पत्रच नाही, त्यामुळे हे सगळं तपासलंच गेलं नाही आणि लोकांना फक्त राहायची अनुमती दिली जाते, लोक राहू लागतात गरज असते म्हणून। या घटनेनंतर मुंबईच्या पालकमंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत। SRA, MHADA, BMC, फायर ब्रिगेड 15 दिन में कमेटी इंटरिम रिपोर्ट देगी मैनेजमेंट कमिटीज को कि ऐसी घटनाएं वापस ना हो, कि वो अपने जो फायर ऑडिट की उनकी जवाबदारी है वो टाइम पे करें। भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत यासाठी योग्य उपाययोजनांच्या करता रहिवाशांसह प्रशासनानं सुद्धा गंभीरपणे पावलं उचलण्याची गरज आहे। काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर वाढले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात पैसे मिळाले होते। मात्र आता टोमॅटोला कवडीमोल दर मिळतोय आणि त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल आहे। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची ही दवंडी शेतमाल विकण्यासाठी नाही, तर ही दवंडी आहे टोमॅटो फुकट नेण्यासाठी। बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। बाजारात टोमॅटो घेऊन जायचा आणि काढणीचा खर्च देखील निघत नसल्यानं लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथल्या विश्वनाथ माळी या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यानं चक्क हे फुकट वाटले। टोमॅटो फुकट मिळतायत म्हटल्यानंतर फुकटचे टोमॅटो घेण्यासाठी एकच गर्दी उसळली। सरकारनं टोमॅटो निर्यात करून शेतकऱ्यांना भाव मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। बाहेरच्या देशातून घेतला 80 रुपये सबसिडीने गिरायकाला दिला तुम्ही, पैसे तुम्ही चिजुरीतले दिले, मग शेतकऱ्यांना आम्हाला 20 रुपये किलो नंतर द्या पैसे, एवढे देऊ नये। कष्टानं पिकवलेला हा शेतमाल फुकटात वाटताना या बळीराजाच्या मनाला काय वेदना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी। योग्य भाव मिळेल या दृष्टीनं सरकारनं मदतीचा हात देणं अत्यंत गरजेचं आहे। गणेशोत्सवाच्या नंतर आता सगळ्यांना नवरात्रोत्सवाचे वेध लागलेत। राज्यातील सर्वच शक्तिपीठांच्या मध्ये नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे। सर्वच प्रमुख मंदिरांच्या मध्ये नवरात्रोत्सवाची मोठी लगबग पाहायला मिळते।
करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरातही नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते स्वच्छता साहित्याचं पूजन करण्यात आलं। यानंतर मंदिरात स्वच्छतेचं काम सुरू करण्यात आलंय। मंदिरात स्वच्छतेच्या सोबतच मंदिराची शिखरं आणि मुखदर्शनाच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। युद्ध पातळीवर दर्शन मंडप उभारणीचं काम सुरू आहे। एकाच वेळी 3,500 भाविक दर्शन रांगेत मावतील अशी व्यवस्था फक्त शेजारच्या शेतकरी संघाच्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे। दुसरीकडे धाराशिवमध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात सुद्धा नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे। तुळजाभवानी देवीच्या छबिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर रंगरंगोटी केली जाते। वाघ, हत्ती, हरिण या वाहनांवर अखेरचा हात फिरवला जातोय। तुळजाभवानी देवी मंचकी निद्रावस्थेत असल्यानं मंदिरात स्वच्छतेच्या कामांना वेग आलाय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया वाघीण कुठे गेली असा सवाल उपस्थित केला जातोय, कारण गेल्या काही दिवसांपासून माया वाघिणीचं दर्शनच झालेलं नाही। माया वाघीण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। मात्र व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर माया वाघिणीचं दर्शन अद्यापपर्यंत पर्यटकांना झालेलं नाही। माया वाघीण न दिसल्यानं पर्यटकांचा हिरमोड झालाय। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माया वाघीण कुठे गेली असा प्रश्न करणारं ट्विट केलंय। ताडोबा अभयारण्यातून वाघ गायब होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढलेत। आता माया वाघीण हरवली आहे, ती सध्या कुठे आहे याचा शोध घेऊन तिच्याबद्दलची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे, असं ट्विटच सुप्रिया सुळे यांनी केलंय। पर्यटकांना दिसली नाही म्हणून माया वाघीण गायब झाले असं म्हणणं चुकीचं आहे, असं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वनसंरक्षकांनी म्हटलंय। मायाचा शोध घेण्यासाठी गस्तींची संख्या वाढवून तिला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। लवकरच ती सापडेल। तुर्तास माया बेपत्ता आहे किंवा आणखीन कोणत्या तरी प्रकारचे निष्कर्ष काढण्याची घाई करू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे। नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला। नेमकं काय घडतंय पाहणार आहोत आज रात्री 8 वाजता स्पेशल रिपोर्टमध्ये, फक्त न्यूज 18 लोकमतवर। यासोबतच 100% बातम्यांमध्ये इथे थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।